आज वुमन्स डे आहे, तर वुमन्स डे सेलिब्रेट करायचा होता. त्यासाठी आज लवकरच उठले, केसांना स्ट्रेट केलं, कारण मला कर्ली केस जास्त आवडत नाहीत. पण असं होतं ना, ज्यांचे कर्ली केस आहेत त्यांना स्ट्रेट आवडतात आणि ज्यांचे स्ट्रेट त्यांना कर्ली आवडतात. एवढे केस गळाले की ते पाहून डोळ्यातच पाणी आलं. त्यानंतर घरातलं आवरायला घेतलं, घर झाडून काढलं. दूधवाल्या दादांनी दूध दिलं होतं, तर ते दूध तापवलं. नंतर युगला आणि त्याच्या बाबांना केळी आणि डेट्स वगैरे टाकून एक मिल्कशेक बनवून दिला. वुमेन्स डे असला तरीही वुमेनला काही सुट्टी भेटत नाही. तिची रोजची घाई गडबड पळापळ चालूच राहते. त्यानंतर भाजी बनवली. शेवग्याची भाजी बनवायची होती आज, जी की मला खूप आवडते. तर ती शेवग्याची भाजी बनवून घेतली. वीर झोपलेलाच होता, पण युगचं आवरायचं होतं. मग युगला कसं तरी लाडीगोडी लावून त्याचं आवरलं, कारण तोही मागे लागला होता, मलाही तुझ्यासोबत यायचे. त्याचं आवरून झालं की मी माझंही आवरलं आणि सोसायटीच्या लेडीजने जिथे ठरवलं होतं तिथे जाऊन मी पोहोचली. सगळ्यात पहिले आम्ही सेलिब्रेशन केक कटिंगपासून चालू केलं. केक कट करून झाला, त्यानंतर बराचसा स्नॅक्स ऑर्डर केला होता. ते स्नॅक्स एन्जॉय केला. त्याच ठिकाणी आम्ही बरेचसे गेमसुद्धा खेळलो, कारण की दैनंदिन जीवनामध्ये आपण कधी आई, कधी बहीण, कधी सून, कधी बायको म्हणून काम करत असतो, पण आपल्या स्वतःसाठी आपल्याला कधीही वेळ भेटत नाही. तर स्वतःसाठी आज आम्ही बऱ्याच जणींनी वेळ काढला आणि खूप सारा एन्जॉय केला. प्रत्येक लेडीजने असा थोडा तरी वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे, कारण कुटुंबाची जबाबदारी पार पाडता आपण स्वतःसाठी थोडाही वेळ काढू शकत नाही. अशाच कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडणाऱ्या माझ्या सर्व भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.